लगेच देण्यात येईल. बघा द्यायला लागेल. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. मित्रांनो, आय होप सो तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. आम्ही सुद्धा खूप मस्त आणि मजेत आहोत. तर मित्रांनो, आज आहे संडे आणि व्लॉगच्या टायटलवरनं आणि आउटफिटवरनं तुम्हाला समजलं असेल आज काय आहे ते. तर तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर आज आहेत आमच्या समाजाचा मेळावा आणि त्यानिमित्त मॅचेस असतात. सगळ्या समाजातनं सगळी पोरं येतात, एकत्र मिळतात आणि मॅचेस होतात. तर सगळा खेलीमेलीचं वातावरण असेल आणि खूप मजा येणार आहे. व्लॉगमध्ये सगळी पोरं जमणार आहेत. तर चला तुम्हाला दाखवत होता काय काय बाहेर तयारी चालली ती. मस्त तयारीत आहेत. आमचा जय बघा एवढ्या वर्षापासून तयारी करतोय. नवीन बुटे घेतले त्यांनी 5000ची बुटे घेतली. गव्हाचा स्ट्रायकर बॅच सुजित दादा त्यांनी 3 षटकार मारले. रोहित कन्ना 2000 रुपयाचे बक्षीस लावणार आहे. लगेच षटकार लागला तर मारले तर 16 प्रो लगेच देण्यात येईल. बघा द्यायला लागेल. लगेच ऑन द स्पॉट जर लगातार मारले. लगातार नाही 3 रन धावला तर माझ्याकडून त्याला काय ऑफर बघ काय दिले. तर आमचा कॅप्टन सलील आणि इथं सगळी प्लॅनिंग चाललेली आहे. इकडं मेन बॅट्समॅन आणि सुजित स्ट्रायकर. तर आता आम्ही बघितलं आता सगळे तयार आहेत आणि आता नाश्ता करून जाणार आहे. नाश्त्याला इडली घरी. आज इडली गेले, संडे आहे. तर आता आम्ही निघालेलो होतो वाघोलीला जायला आणि मगाशी तुम्ही बघितला सुजितला आम्ही काय ऑफर दिले. तर बघूया सुजित पूर्ण करतोय काय. खेळायचा चान्स भेटला तरी बस झालं सुजित. आणि नाहीतर इथं ट्रायल देऊ. ते ट्रायल बॉलला पण लागू होईल ती ऑफर. 3 छक्के मार 6 बॉलामध्ये 1 आयफोन आणि बाकीचे लोकांनी पण ऑफर दिले. रसगुल्ल्याचे बॉक्स. तर चला आता डायरेक्ट तुम्हाला भेटणार तिकडे वाघोलीला. तर मित्रांनो, आम्ही जस्ट आता पोहोचलो. तुम्ही बघू शकता इथे पार्किंग फुल झालेली आहे. सगळे समाजातले लोक आलेली आहेत. अजून खूप यायची बाकी आहेत. आमची टीम सगळी तिथे पोहोचलेली आहे. मी तर नाही खेळणार, आपण सपोर्टला असू. कौस्तुभ वगैरे खेळेल. जे डेली प्रॅक्टिसमधले आहेत त्यांना आधी चान्स द्यायचा, कारण की ते प्रॅक्टिस करत असतात. बघू, जिंकणं इम्पॉर्टंट आहे खेळण्यापेक्षा. तर बघूया आता तिकडे काय गंमत होईल. आपला व्लॉग तर मजेशीर असतो, तर ते तुम्हाला बघायला भेटेल मॅचीपेक्षा जास्त. विविध विभागातील या मैदानामध्ये जिथे सातत्यपूर्ण क्रिकेट खेळलं जातं, त्या क्रिकेटच्या एक अफलातून मैदानाच्या आतमध्ये आज जरूर चालू आहे. पी पण आलाय, क्या बात आहे. टीम तयार आहे. टीम आहे तयार आणि साईराज बघा 2 बॅटिंग घेऊन तयार आहे. 2 बॅटिंग घेऊन तयार आहे. इथं तर खेळेल का नाही त्याची शंका आहे आम्हाला. चला, कांबे ए आलाय, कांबे बी नी टॉस केलेला आहे. चला लवकरच बी पण आलेला आहे. दोन्ही संघ हजर आहेत. तर आमचा गौरव आता इथं शहाणपणा करतो, इकडे ओव्हर करतोय. पण नशीब आउट नाही झाला तर नशीब, नाही तर पहिल्याच बॉलात आउट होतो. तर आता झालेला आहे टॉस आणि आमची पहिले फिल्डिंग आहे आणि इथे तुम्ही बघू शकता फील्ड सेट करत आहे. बेलोशी संघ हर्षच्या गोलंदाजीचा सुंदर ठरवलेला बघा तिकडे कॅच होती का. अरे चिनू, आणि हे उत्कृष्ट फिल्डिंगचा नमुना. अरे जय तुमसे ना हो पाएगा. काय रे, बॉल घे. जय द्वारा मिक्स फील्ड झाली आणि 4 धावा. 4 धावेने धाव संख्या वाढते. अनिरुद्धच्या स्वरूपामध्ये पहिला जो धक्का बसलेला आहे तो सुंदर ठरवले. तिकडे कोणी कॅच होते का आणि कॅच ड्रॉप झालेली आहे आणि बाद झाले. ते पहिली जोडी ही खुला ग्राउंड भेटते. 48 रन पाहिजे होईल त्याला. मॅच भेटेल. नाणेफेकीसाठी यायचे. प्रॅक्टिस होते ना तुमची. तांबा रोहा नाणेफेकीसाठी यायचे. राऊंड नंबर 2. गजब बेइज्जती है. एवढा सांगितलं मी त्याला. 2 षटकार कॅची तुम्ही सोडले हो. सलामीची जोडी मैदानामध्ये सनील आणि हर्ष मागावकर. बिल्डिंग वर्षभराची प्रॅक्टिस करते आणि पायाने बॉल आणते. जय पायाने बॉल. साईराज चौकाराला पण 100 रुपये.
नागोठण्याचे ते विलाजी चौलकर हे पाठीराखे आहेत. दरवर्षी नागोठणे संघाला ते पुरस्कृत करत असतात. जर आपले स्वयंसेवक जरा इकडे घ्या, त्यांना तिकडे चेंडू अडवायला पाहिजे. सुंदर टटोले भाऊ तिकडे कॅच होते का आणि कॅच ड्रॉप झालेली आहे. खरोखरच पुन्हा एकदा टटवलेला आहे आणि कुठलाही शंका नाही. षटकार झालेला आणि विलाजी चौलकर यांचे 100 रुपये त्यांनी आपल्या खिशात टाकलेले आहेत. साठी यायचं ग्राउंड नंबर 2 या पुढील होणारा सामना. एक धाव घेतलेली आहे. पुन्हा एकदा वाईटचा इशारा. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती. पुन्हा एकदा सुंदर टटोले बघूया. जागेवर ते हल्ले नाहीत म्हणजे त्यांना खात्री आहे ते षटकारामुळे. सुनील यांनी 19 धावा जोडलेले आहेत. पुन्हा एकदा टटोले तिकडे काय होते आणि उत्कृष्ट असा उतरले बघूया आणि झेल पास झाले ते. झेल झाल्यानंतर सगळी विकेटची लाईन लागलेली आहे. धावसंख्या 1 रन काढायचं होतं फक्त. धावसंख्या झाली ती 20. अरे हे आणि चिनू इथं मला वाटतं नंतर शिव्या पडणार आहेत जाम. आपल्या तंबू मध्ये परत गेले तर राजकडून आता सगळ्याला शिव्या पडणार आहेत. बघूया इकडं अपूर्व राज यांनी हो काय होते आणि 6 धावा. मी आताच म्हणालो की राज याच्याकडे पूर्ण धुरा दिलेली आहे. राज यांनी षटकार जो मारला त्या षटकारासाठी विलाजी चौलकर यांच्याकडे 100 रुपये. तसेच समाजाचे अध्यक्ष राजेजी तर यांच्याकडनंही 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अजून 3 षटकार पाहिजेत. राज 3 22. खरोखरच उत्कृष्ट झेल तिथे घेतले गेले. आणि रोहा आणि आता जोगत. हॅलो हॅलो पण बघूया झेल होते का. आणि झेल बाद अशा प्रकारे नागोठणा संघ पराजित झालेला आहे. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. योगदान हा या मॅचेस मध्ये देत राहा. नागोठणा संघ हा पराजित झालेला आहे आणि बालुंगी संघ विजय संघाचे अभिनंदन. तसेच पराजित संघाचे अभिनंदन. या मॅचकडे जाऊन विनंती करेन ज्यांनी खऱ्या अर्थाने पहिल्या सामन्यातील या स्पर्धेतील हॅट्रिक मिळवली आणि तब्बल 17 धावा आपल्या बॅट मधून काढल्या. मॅन ऑफ द मॅचचे हिरो तुषार पारवे. तसेच वैयक्तिक जे बक्षीस आली ती जे विनोद आणि पैसे एकदाच द्या. डेली प्रॅक्टिस करणारी पोरं आता शिवाय हे नाही. हॅलो हॅलो चला मस्त व्यासपीठावर उपस्थित आहेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. मॅच आपण पाहतोय तुषार पैशाचा हिशोब थोडं थांबावं लागेल. तर आता आम्ही आणि कॅच मारली तो कर्णधार तांब्याचा कॅच मारणारा. बघूया आता गौरव आहे. चला स्वयंसेवक आपण पाहतोय रोहित विक्रांत. पहिला चेंडू डाव्या एष्टीवर तिकडे मात्र झेल जरूर होता. झेल सुटल्यानंतर चेंडू फरार होतोय. 4 धाब्यांसाठी चौकार येतील गौरव यांच्यासाठी. हो पुन्हा एकदा मिड विकेटच्या वरून आक्रमण चढवलंय. चेंडू बाउन्स होतोय सीमारेखा पार. बॅट मधून आलाय जबरदस्त फटका. परंतु तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. पकडला जातोय झेल आणि इथे मात्र आपण पाहतोय तिकडे मारू नको. तिकडे मारू षटकार चौकार मारतोय एका ओव्हरीमध्ये. हॅलो आणि नक्कीच अतुलजी खापरे आणि शैलेशजी पायकर यांच्याकडून जे फायनल साठी. तर मित्रांनो माणूस मॅचची मजा कुठं घेतोय. मस्त असा टेकडीवर बसलेला आहे आणि टेकडीवरनं मॅचेसची मजा घेतोय. याही वेळेला एक चांगला रात्रीचा चेंडू टाकला गौरवच्या माध्यमातून. तितकंच प्रॉपर टायमिंग झालं नाही. मिड विकेटचे क्षेत्र. आमचा छोटा सबस्क्रायबर भेटलेला आहे आणि आता काय बोलतोय बोल काय बोलतोस लास्ट का दिलं पाहिजे. तुम्ही पण बघत जा. आता मुरोट संघाला समजला असेल कारण एक षटक कमी झालंय. त्या षटकाने मात्र किती फरक पडलाय आता आपण पाहतोय. विकी ताडी बाद झालाय. ही मॅच झाली का तो देखील आला आणि निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा समाप्ती. ब्लॉग्स बघतोय अजून 2 वर यापुढील होणारा सामना तो म्हणजे तर अशा प्रकारे बघा जिंकलेला संघ
गाडीमध्ये प्रवेश करताय थेट जिंकून नागोटण्याला ट्रॉफी तिकीट तर अशा आता 22 तारखेची सुरुवात तर अशा प्रकारे वर्षभराची प्रॅक्टिस आणि जय 3 बॉल 3 पण डॉट. आणि दुसरी गोष्ट आता 22 तारखेची अभ्यासाला लागायचं आहे. अभ्यास तर काय केलेला नाहीये. तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा मेळावा होता. म्हणजे अजून चालू आहे पण मला जायचं आहे त्यामुळे आम्ही निघत होतो. आणि थांबून पण काय उपयोग नाही. त्या मॅचेत त्यांचा समजेल लाईव्ह चालू आहे कारण की हे पहिल्याच राऊंडमध्ये हारलेले आहेत. जसं तुम्हाला माहिती आहे आमचं सनील आऊट झाल्यानंतर सगळ्यांचे विकेट गेले. पण ह्या दिवशी सगळे भेटतात. समाजातली सगळे लोक येतात, पोरं येतात, खूप लांबचे असतात ते कधी असे भेटत नाही. पण ह्या दिवशी सगळे आलेले असतात ग्राउंडवरती आणि ग्राउंडवरती मॅचेस चालू असतात. तोपर्यंत तो सामना असतो त्यानंतर मग सगळे भेटतात, खेळीमेलीचा वातावरण असतो. तर खूप चांगला दिवस गेला. अजून नंतर काय संध्याकाळी झाला तर मी व्लॉग करेन किंवा काय कुठे गेलो तर वेगळा व्लॉग येईन. आय होप सो तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, खाली कमेंट करून सांगा व्लॉग कसा झाला तर. आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. बाय करा रे, बाय करा. हे नुसते हारले आणि मंद्यासारखे बसलेत. बाय नाही बस ओव्हर ऍक्टिंगचे 50 रुपये कापले जातील यांच्याकडनं. आता पार्टी आहे.